सूर बोलती शब्दांची शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे. नमस्कार रसिको. मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. यावर्षीचा तानसेन पुरस्कार ज्यांना मिळाला ते पद्मश्री पंडित सतीश व्यास आज आपल्याकडे आलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, संतूर वादन ऐकणार आहोत. सतीशजी, तुमचं मनापासून स्वागत. मी सुद्धा तुम्हाला आणि सर्व जे प्रेक्षक आहेत दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे त्यांना माझ्यातर्फे नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत करतो. सतीशजी, खरं तर म्हणजे सुरुवात कुठून करायची असा प्रश्न मला पडलेला आहे. म्हणजे तुमच्या संतूर वादनाने सुरुवात करायची, तुमच्या MSc BSc MBA इथपासून काहीतरी सुरुवात करायची की तुम्ही बालपणी ज्यांना ज्यांना पाहिलेलं आहे, म्हणजे मग जगन्नाथ बुवा पुरोहित असतील, अभिषेकी बुवा असतील, संगीतभूषण राम मराठे असतील, माणिकताई वर्मा असतील आणि अर्थातच पंडित CR व्यास. बरोबर. म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरू नये की तुमच्या घरातच शास्त्रीय संगीताचा महासागर होता. म्हणजे बंदिशी आणि शास्त्रीय संगीत पंडित CR व्यास. बरोबर. तर संतूरकडे येण्यापूर्वी सतीशजी मला असं विचारायचं आहे की लहानपणी पंडित CR व्यास यांनी सतीश व्यासना गायला बसवलं की सतीश स्वतःहून गायला बसला? अरे वा. नाही, तसा हा प्रश्न स्वाभाविक आहे आणि कुठेही पेपरचा इंटरव्ह्यू असो किंवा कुठच्याही चॅनलचा इंटरव्ह्यू असो, हा प्रश्न स्वाभाविक आहे आणि येतो. आणि मी अनेक वेळा ह्याच्यावर उत्तरं दिलेत, पण संक्षिप्त ह्याच्यामध्ये, कारण बोलण्यासारखं खूप काही आहे. बरोबर. कारण लहानपणचे आमचे दिवस, कारण एका मोठ्या संगीतकाराच्या घरात जन्म घेतल्यामुळे वातावरण संगीताचंच होतं. तर मला आठवतं आहे साधारण 1959-60 पासूनचं सगळ्या गोष्टी क्लिअर कट आठवत आहेत. तर त्या काळामध्ये आमच्या बाबांकडे बरेच काही विद्यार्थी यायचे, जगन्नाथ बुवा यायचे किंवा अनेक इतर कलाकार यायचे. पण खरं प्रांजळपणे सांगतो की माझी संगीतामध्ये रुची तेवढी नव्हती. अच्छा. म्हणजे माहिती होतं की बाबा आपले गायक आहेत आणि त्या काळात क्लासिकल म्युझिक एवढं कमर्शियल पण झालं नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे माझं लक्ष जास्त करून खेळण्यामध्ये होतं. मित्रपरिवार संध्याकाळी शाळेतनं आलं की खेळायला जायचं. क्रिकेट खेळ किंवा फुटबॉल खेळ किंवा लगोरी म्हणून एक खेळ असायचा, गोट्या, कोयबा, हे सगळे खेळ खेळायचो. आणि त्यामुळे असं चाललं होतं. तर मुळात मला म्हणजे सुरुवातीलाच सांगतो की संगीताची आवड मला एका खास एक असं काही म्हणजे असा काही प्रसंग घडला की तुम्ही संगीताकडे म्हणजे वाद्याकडे असं नको म्हणे. तर मला आठवतंय की मी साधारण एक 13-14 वर्षाचं असताना दरवर्षी आम्ही मे महिन्यात आमच्या गावी जायचो. म्हणजे आम्ही बार्शी साईडला तेर ढोकी गाव, तिकडे आमचे काका होते, आमची शेती असायची. तर दरवर्षी बाबा यायचे नाहीत, पण आई आणि आम्ही 4 भाऊ म्हणजे सुहास, अनिल, शशी, मी आणि आई. पण एका वर्षी त्या वर्षी असं झालं की मी गेलो नाही, बाकी सगळे गेले होते. त्यामुळे बाबा आणि मीच फक्त मुंबईत होतो. ते आता मला आठवत नाही की मी का नाही गेलो. अच्छा. पण ते मे बी काहीतरी डेस्टिनेशन म्हणतात, डेस्टाईन म्हणतात ना आपल्या आयुष्यामध्ये. तर तसे बरेचशी मुलं जी माझ्याबरोबर खायची ती पण बरीच गावाला गेली होती. त्यामुळे कोण नव्हतं. तर वल्लभ संगीत विद्यालय म्हणून जवळच सायनला विद्यालय आहे, तिथे दर महिन्याला बैठका व्हायच्या. त्या काळात बैठक कॉन्सर्ट व्हायचे, फेस्टिवल वगैरे असं काही नसायचं. बरोबर. 200-250 लोक, म्हणजे खूप भरपूर गर्दी झाली. तर बाबा निघाले होते. तर त्यांना म्हटलं आता हा एकटा कसा करणार मुलगा, म्हणून ते म्हणले तू माझ्याबरोबर चल, मी चाललो इथे. म्हणून मी त्यांच्याबरोबर मी काही बोललो नाही, चला निघूया. तर
त्या वल्लभ संगीतालयामध्ये गेलो तर सगळे कलाकार लोक तर होतेच, आमचे गिंडे साहेब, भट साहेब, स्वतः वल्लभदासजी बरोबर. आणि अनेक इतर मान्यवर कलाकार तिथे समोर बसले होते. पडदा उघडला आणि आता माझं वय बघता स्टेजवर जे काही मोहक दृश्य बघितलं की एक अतिशय उंच, अतिशय देखणा पुरुष आणि एक असं वाद्य की ज्याच्याबद्दल मी कधी ऐकलं पण नव्हतं, कारण सतार सर्व थोडंसं बाबांमुळे कानावर पडायचं. तर ऑब्व्हियसली तू समजू शकतोस की कोण होतं ते स्वतः त्यावेळेस साधारण 29-30 मधले असतील, अगदी यंग. क्या बात आहे. ते म्हणजे मुंबईत नुकतेच शिफ्ट झाले होते करिअर करण्यासाठी, म्हणजे त्यावेळेस त्यांचं कुठे नाव वगैरे असं नव्हतं, विच इज ऑब्व्हियस. तर ते अनाऊन्समेंट आमच्या गिंडे साहेबांनी केली की पंडित शिवकुमार शर्मा आणि संतूर हे नाव पहिलं ऐकलं. आणि तुला सांगतो पुढचे 2 तास त्यांनी जे वादन केलं त्या वादनाने माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट म्हटलं तर तो टर्निंग पॉईंट होता. म्हणजे मी कंप्लीट झपाटून गेलो, म्हणजे एकदम असं म्हणतात ना की काहीतरी आपण भव्य दिव्य बघतोय. आणि तो संतूरचा जो नाद होता तो नाद इतका भिडला हृदयामध्ये आणि ती संबंध पर्सनॅलिटी, ते संगीत सगळंच म्हणजे भारावून गेलो. घरी आलो आम्ही आणि मी बाबांना सांगितलं की मला संतूर शिकायचं, एवढंच बोललो. तर ते हसले, ते म्हणले अरे वा, तुला आता आवड निर्माण झाली आहे. म्हणजे ती संगीताची आवड निर्माण झाली. पण त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की ठीक आहे, तू आता लहान आहेस, म्हणजे मी किती 8वीत वगैरे होतो, 7वीत, तर तू असं कर की पहिलं ग्रॅज्युएट हो. कारण त्या काळात टिपिकल मिडल क्लास फॅमिलीमध्ये, कुठची महाराष्ट्रीयन फॅमिली, की ग्रॅज्युएट कमीत कमी व्हायला पाहिजे, मग त्याला कुठेतरी सरकारी नोकरी किंवा बँकेत नोकरी, म्हणजे मग सेटल झाला असं. म्हणजे एक ते वडील गायक होते तरी ते काही एक्सेप्शन नव्हते, कारण त्याच्या जसं स्टँडर्ड असतं तसं. आणि त्यांना असं वाटायचं की क्लासिकल म्युझिक करिअर करणं फार कठीण आहे. बरोबर. त्या काळातच नव्हतं तर काय. तर म्हणले की तू, मला आनंद आहे की तुला शिकायचं आहे, तर तू अभ्यास तर करच, पण घरात गाणं आहे तर तू गाणं थोडं शिक माझ्याकडे. गाण्याचा पाया झाला तर ते तू कोणतेही वाद्य पुढे जाऊन घेतलं उपयोगी येईल ते, म्हणजे गायक याचा. त्या काळात आजच्यासारखं आज आरेला कारे म्हणणारीच मुलं आहेत ना, म्हणजे तुम्ही काही बोलू शकत नाही. माझ्याकडे का बघताय पण तुम्ही म्हणजे लोक आजकाल आई वडील मुलांना काही बोलायचं तर 100 वेळा विचार करतात, कारण ते म्हणतात नाही डॅड यू डोंट अंडरस्टँड, मॉम यू डोंट, असं म्हणजे सरळ. तसं आमचं नव्हतं. वडिलांनी सांगितलं ओके तुम्ही म्हणता तसं. आणि मी थोडा आयुष्यात सिरियस पण झालो की म्हटलं नाही आपल्याला अभ्यास करायचा तर सिरियस. तर मग त्याच्यामुळे मग मी अभ्यास करायला लागलो भयंकर सिरियसली. आणि मग जसं तू सांगितलंस त्याप्रमाणे क्वाईट ब्राईट स्टुडंट आय वॉज, म्हणजे चांगलं मार्क्स मिळायचे मला. आणि मग SSC झालो. आमच्या काळात 11वी SSC होती. मग BSc MSc, मग मॅनेजमेंट स्टडीज, एवढं सगळं एका बाजूला केलं. आणि एका बाजूला बाबा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाबांबरोबर बसायचो शिकायला. प्लस बाबांकडे आमच्याकडे खूप येणं जाणं होतं. खूप मोठमोठे कलाकार, जसं तू सांगितलं तसं रामभाऊ मराठे, माणिक वर्माजी, अभिषेकी बुवा, सगळेच कलावंत, कुमार गंधर्व, हे सगळे घरी यायचे. त्यांच्या म्युझिक चर्चा व्हायच्या. गिंडे साहेब, भट साहेब, गिंडे साहेब तर ऑलमोस्ट एव्हरी असायचे. डॉक्टर KG गिंडे ते रोजच ऑलमोस्ट यायचे. त्यामुळे एक संस्कार संगीताचे त्यांच्या चर्चेतनं पण खूप होत गेले, ते पण होत गेले. तर ह्या सगळ्याचं मिळून आणि मग थोडंसं काय झालं की मी अभ्यासात पण खूप सिरियस झाल्यामुळे व्यवस्थित पास होत गेलो. आणि थोडंफार काही जी गाण्याची तालीम मिळाली, त्यांनी सूरज्ञान म्हणा किंवा काही गोष्टी बेसिक ज्या आहेत त्या बाबांनी सांगितल्यामुळे तयार झाल्या. त्याच्यामध्ये काही बोललो नाही. MScचा लास्ट पेपर जो दिला, घरी आल्यावर बाबांना सांगितलं की मी 100% आय एम गोइंग टू बी इन डिस्टिंक्शन, मला चांगले मार्क मिळणार आहेत, पास होणार आहे. आता तुम्ही ती प्रॉमिस दिलेली मला शिवजीकडे घेऊन झाला. तर कर्मधर्म संघाने मग ते पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये जमलं. बाबा गुरुजींकडे घेऊन गेले आणि गुरुजींनी एवढंच वाक्य म्हणले की आप जैसे कलाकार का लड़का है, तर हे मुझे तो खुशी आहे. तर मी ऑलवेज म्हणतो की मी ह्या आयुष्यामधली माझी कमाई काय असेल तर पंडित CR व्यासांच्या पोटी जन्म घेणं आणि संतूरचे जे जनक आहेत, हो खरंय,
विश्वविख्यात पंडित शिवकुमार शर्माजींनी मला डिसायपल म्हणजे एक विद्यार्थी म्हणून ॲक्सेप्ट करणं हे ह्या आयुष्यातली कमाई आहे. संतूर मधला शेवटचा शब्द. म्हणजे त्यांनी संतूरला आज क्लासिकल म्युझिकमध्ये आज जे काही आम्ही थोडंफार हे ते त्यांचे एफर्ट्स आहेत जे आम्ही आज त्याच्यावर म्हणतात ना फ्रुट्स खातोय असं आहे. पंडित शिवकुमार शर्मा, संतूर वादन, तुमचं शिक्षण याविषयी आपण गप्पा मारूयाच, पण तत्पूर्वी थोडीशी झलक आधी जर का होऊन गेली तर आनंद आहे. नक्की. मी आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर प्रयत्न करतो थोडा मेघ वाजवण्याचा आणि त्याच्यामध्ये जी बंदिश वाजवणार आहे थोडा 2-4 मिनटं, ती बंदिश मागच्या सेंचुरीमधले अतिशय महान विद्वान संगीतकार डॉक्टर S.N. राधनजनकर यांची बंदिश आहे आणि ती थोडी वाजवण्याचा प्रयत्न करतो. अशी येते.
प्रयत्न आहे. नाही नाही, हा प्रयत्न अशा दोन मोठ्या लोकांच्या संगतीत आयुष्य गेलंय की हातात घेतलं की घाबरायलाच होतं की अरे आपण थोडं तरी त्यांनी जे काय केलंय ते करू शकतो की नाही. एनिवे, मैत्र से हे ताल सुरांचे. ते दादा एक काळ असा होता की जर का आपण वर्षाचे दिवस मोजले किंवा दिवसाचे तास मोजले बरोबर. तर तुम्ही व्यासांच्या घरी कमी होतात आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडे तुम्ही जास्ती होतात. म्हणजे गमतीने तुमचे काही मित्र तुम्हाला सतीश शर्माच असा हाक मारायचे, तर ते नक्की काय होतं म्हणजे? नाही, काय झालं, मी जेव्हा शिकायला सुरुवात झाली माझी 1975-76 मध्ये, तर म्हणजे आम्ही आमच्या बाबांकडनं बघितलं होतं की गुरुसेवा कशी असते. हो, हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे आपल्याबद्दल असं बोलू नये, कारण हे नॅचरल पाहिजे, कोणी सांगून असं नसतं. पण मी आपला रोज मी त्या काळात नोकरी पण करायचो जसं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. तर जॉब करून आलो संध्याकाळी की मग मी हातपाय धुवून काहीतरी चहा पिऊन मी बहुतेक वेळा गुरुजींकडे जायचो. त्या काळात ते अजूनही म्हणजे, आणि त्यांचंही आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे की पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरासिया हे दोन व्यक्ती भावासारखे आहेत, म्हणजे एकमेकाचे इतके घट्ट मित्र. तर त्या काळामध्ये ह्यांचं फिल्म लाईनमध्ये बॉलिवूडमध्ये खूप काम असायचं. तर दररोज मी जायचो संध्याकाळी, त्यावेळेस हे कधी कधी घरी नसायचे, पण मग आमच्या भाभीजी म्हणजे मिसेस शिवजी त्यांच्याशी गप्पा मारून काही असेल तरी त्यांचं, आणि त्यांनीसुद्धा इतकं प्रेम मला दिलं आहे ना, बरोबर, की एक एक क्षण माझ्या डोळ्यासमोरून आत्ता जातो आहे. आणि ते असे 1-2 दिवस नाही, त्याजवळ 20-25 वर्ष माझा जेव्हा, म्हणजे तुम्ही विचार करा. तर मी तिथे, आणि कधी मला ते आमच्या भाभीजी म्हणा किंवा गुरुजी, अरे नाही रुको यार अभी खाना. मग हे माझे म्हणजे हे पब्लिकमध्ये बोलणं तसं मला बरोबर प्रशस्त वाटत नाही, कारण हे पर्सनल आहे. पण तू विचारलंस म्हणून सांगतो की रोज रात्री ऑलमोस्ट मी गुरुजी, हरिजी, म्हणजे हा माझा केवढा भाग्य आहे की त्यांच्याबरोबर एवढा टाईम घालवायला मिळाला. आणि मला असं वाटतं की म्हणजे समोर बसून तर ते शिकवायचेच मोस्टली रविवारी, पण सहवास हा फार महत्त्वाचा असतो, कारण ते संस्कार सहवासामुळे जास्त होतात. तर हे म्हणजे मागच्या काही जन्मातलं माझं पुण्य असेल की भाग्य आहे की अशा. आणि दुसरी गोष्ट सांगतो की बाबा आणि गुरुजी यांच्यामध्ये साम्य बरेच आहेत. ते केवढे मोठे संगीतकार होते मी सांगण्याची गरज नाही, दुनियेला माहिती आहे. पण एक आपण म्हणतो ना, काय म्हणायचं त्याला, म्हणजे की अतिशय शांत संत प्रवृत्तीचे, दोन्हीही व्यक्तिमत्व तशीच होती, अतिशय संत प्रवृत्तीचे होते ते. हे मला विशेष त्यांच्याकडे बघितलं की सात्विकता म्हणजे काय हे लगेच म्हणजे बाबांकडे पण आणि गुरुजींकडे पण हा एक आणखीन मोठा मला ॲडव्हान्टेज होता. त्यामुळे मी नेहमी सांगतो की संगीताच्या पलीकडे जाऊन मला आमच्या गुरुजींकडनं बरंच काही शिकायला मिळालं. बरोबर. सतीश दादा, शिवजींकडे शिकायला सुरुवात करण्याच्या आधी कोणाकडे तुम्ही शिकला होतात? कधी वाद्य हे हातात घेऊन बघितलं होतं की शिवजींकडेच शिकायला सुरुवात झाली? नाही, पहिली गोष्ट संतूर हे वाद्यच त्याने आणलं. दुसरं कोणी संतूर वादक म्हणून नव्हतंच, तर शिकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जसं पहिल्यांदा सांगितलं तसं मी शास्त्रीय संगीतात आलोच त्यांच्यामुळे, त्यामुळे लक्ष तेच होतं. बरोबर. तर आधी काही संतूर वगैरे घेतलं नव्हतं, पण जेव्हा शिवजींकडे बाबा घेऊन गेले, ते ॲक्सेप्ट जेव्हा त्यांनी केलं की ठीक आहे मी सिखाऊंगा, तेव्हा पहिली गोष्ट त्यांनी, मग दुसऱ्या वेळेस जेव्हा गेलो त्याच आठवड्यामध्ये, ते म्हणले अभी हम संतूर का करते, बोले मैं अगले, ते नेहमी जायचे जम्मूला वगैरे, कारण ते जम्मूचे आहेत. बरोबर. मग ते स्वतः जेव्हा गेले तेव्हा त्यांनी वर काश्मीरमध्ये पण श्रीनगरला पण जायचे, कारण त्यांची बहीण वगैरे असायची तिथे. आणि मग त्यांनी स्वतः तो एकच मॅन्युफॅक्चरर होता संतूरचा तिथे चांगला त्यांच्या दृष्टिकोनातला, त्याला स्वतः त्यांनी ऑर्डर दिली. मग ते 6-8 महिने ते काहीतरी मालगाडीमधनं येणार होतं मला वाटतं, ट्रेनमधनं, ते वेळ लागला. आलं आणि मग सुरुवात केली. तर शिकवण्याची त्यांची पद्धत अशी आहे की सुरुवातीला पलट्यांचा, म्हणजे कारण ते की टेक्निकल आहे की की डावा आणि उजवा हात कसा वापरायचा ह्याचं सुरुवात पहिलं. पण त्याच्याकरता पलट्यांचा रियाज पाहिजे, सारेगमपधनिसापासून सुरू, मग वेगवेगळे अलंकार सगळे जे गाण्यामध्ये पण असतात.
आणि त्याचं टेक्निक सांगितलं की 4 सूर असतील तर ते 1 लेफ्ट 3 राईट, अच्छा 5 असतील तर 1 2 1 2 3, म्हणजे लेफ्ट राईट राईट असं. म्हणजे ते जे टेक्निकल आहे त्या गोष्टी त्यांनी समजावल्या. मग जेव्हा त्यांना वाटलं की आता हात चांगला फिरतोय, बसलेला आहे. बसलाय, म्हणजे आता फ्रीली मूव्ह होतोय, आणि ते फार कठीण काम आहे. हो म्हणजे शिकायला बरीच मुलं येतात आत्तासुद्धा, पण त्यांना पेशन्स नसतो, आणि हे पेशन्सचं काम आहे. आणि ते जितकं तुम्ही रियाज कराल तितकं कमी आहे. म्हणजे हे आजन्म करावं लागतं. जसं आपण ऐकायचो की गायक लोक म्हणायचे अरे मैं खरंच का रियाज करूंगा सुबह 5 बजे उठ के, म्हणजे भीमसेन जोशी म्हणायचे किंवा बाबा पण म्हणायचे, कोणताही गायक. बरोबर ते मोठं झाल्यानंतर कळतं की ते का म्हणतात तसं. बरोबर आहे. कारण आपलं आलं हे कधी होऊच शकत नाही, तर ते पुन्हा पुन्हा ते सातत्य पाहिजे त्यामध्ये, सातत्य रियाजात पाहिजे, सातत्य त्याच्याशिवाय पाहिजे. ते नाही. तर नंतर मग त्यांनी ती म्हणजे पहिल्यांदा यमन राग घेतला होता, सकाळचा भैरव असा, म्हणजे अहिर भैरव, बरोबर. आणि त्याच्यामध्ये मग 3 तालच्या मध्यलय मधल्या बंदिशी, मग द्रुत बंदिशी, आणि मग विलंबितकडे आले. अच्छा त्यांची पद्धत अशी आहे, कारण विलंबित करणं जरा कठीण काम आहे. बरोबर. आणि त्यांनी जो बाज निर्माण केला आहे गुरुजींनी, तो फार युनिक आहे की ज्याच्यामध्ये तालाचं अंग आहेच, म्हणजे लयीचं त्यांच्यासारखं तर कोणी करूच शकणार नाही लयकारी, पण सुराचंही तेवढंच ते महत्व आहे. म्हणजे रागत्व जे लागतं, बरोबर आहे. ते रागत्व तुम्हाला संतूरमध्ये आणणं हे फार कठीण काम आहे. रागाची शुद्धता, रागाचं चलन. बरोबर. तर ते फार, तर तेच आहे त्यांनी ते म्हणजे डिफरन्सेस दाखवायचे की कसं ते करायला पाहिजे. तुम्ही आता बंदिशींचा उल्लेख केलात, म्हणजे बरोबर. तर बाबा बंदिशीसाठी सुद्धा म्हणजे नावाजले जातात की व्यासबुवांच्या बंदिशी, म्हणजे आज कितीतरी गायकांचा आज तो एक अनमोल असा ठेवा आहे की मी करेक्ट व्यासांची बंदिश गातो. हो. तर अशी कुठली बंदिश आणि शिवजींचं वादनातलं कौशल्य असं काही तुम्ही दाखवू शकाल का? नाही, तसे बऱ्याच रागांमध्ये आहे, पण मी आता थोड्या वेळाने जेव्हा मी माझ्या डोक्यात चाललंय की आता मेघ तर वाजून झाला, आणि त्याच्यात अण्णासाहेबांची म्हणजे राधानकर साहेबांची बंदिश जी दाखवली घनगरजी, तशी मे बी रागेश्री मी थोडा वेळ वाजवीन. त्याच्यामध्ये गुरुजींनी कसं ते आलापाचं टेक्निक कसं आहे, बरोबर, कसं ते म्हणजे रागत्व कसं दाखवायचं, बरोबर, आणि त्याच्यात एक बाबांनी बंदिश बांधली आहे, ती बंदिश थोडंसं त्याची आउटलाईन घेऊन दाखवतो. ठीक आहे. तर मग गुरुजींनी जे सांगितलं की रागाचा भाव दाखवणं हे सुद्धा महत्वाचं. त्यांनी आता म्हणजे आता बघ, रागेश्रीचं ही फ्रेज आली की कोणी जो ऐकणार आहे, जो एक्सपिरियन्स, तो म्हणजे की हा रागेश्री बजाज, कारण ही त्या रागाची पकड आहे. आता हे म्हणजे आलाप करताना हे जर असं वाजवलं नाही तर त्याचा भाव व्यक्त होणार नाही, त्या रागत्व सिद्ध करायला. पण हेच आम्ही असं वाजवू शकतो ना. त्याच्यात काही म्हणजे खडे धनी सा ग मरे, म्हणजे सूर झाला. पण तसं नाही, त्याचा भाव आला पाहिजे ना. धनी सा ग मरे नि सा, ते तसं वाजलं तर ते होतं ना. हे शास्त्रीय संगीत म्हणजे धनी ध ग म ग धनी ध, हे सगळे म्हणजे गाण्याच्या पद्धतीने हे गुरुजींनी हे जे बारकावे, म्हणजे आम्ही फार थोडं घेतलंय, आम्हाला जे काही थोडंफार येतंय ते आम्ही करतोय.
कालची गणपती म्हणजे रागेश्री संपवतो म्हणजे शिवजींची म्हणून शिवजींची खास बंदिश. क्या बात आहे, क्या बात आहे, वाह क्या बात आहे. संतूरचं फक्त एक दोन वाक्य सांगतो की हे बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे, पण लोकांच्या माहितीसाठी की वाद्य काय आहे तर हे बघितलं असं ट्रॅपेझियम शेप आहे आणि ओरिजिनल संतूर जे होतं ते तिथल्या सुफियाना मोसिकी म्हणून फोक म्युझिक त्याच्यामध्ये अकंपनिंग इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरलं जायचं. अच्छा. आणि आमच्या गुरुजींनी त्यांच्या वडिलांच्या हुकमामुळे त्यांनी हे वाद्य हातात घेतलं. नाहीतर आमचे गुरुजी पहिले तबला वाजवायचे, म्हणजे ते तबला वादक होते. बरोबर. पण जसं सांगितलं की वडिलांनी आज्ञा दिली म्हणून त्यांनी काही बोलले नाही, ते घेतलं, त्यांनी शिकवलं. तर हे ट्रेपेझियम शेप आहे आणि त्या काळात 25 ब्रिज होते आणि प्रत्येक ब्रिजवर 4 तारा होत्या, म्हणून ते
100 तारांचं वाद्य संतूर. संतूर हा पर्शियन वर्ड आहे. हो बरोबर. याचं पहिलं नाव होतं शततंत्री वीणा. हां कारण पूर्वी सगळ्या स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्सना कोणत्या तरी प्रकारची वीणा म्हणायचे. बरोबर. नारदी वीणा, किन्नरी वीणा, सरस्वती वीणा. तसंच हे शततंत्री वीणा पुढे पर्शियन लोकांच्या इन्फ्लुएन्समुळे त्याचं नाव संतूर झालं. ते असं आहे. आणि हे फार युनिक आहे की हे 2 वुडन मॅलेट्स म्हणतो इंग्लिशमध्ये, म्हणजे हिंदीमध्ये कलम म्हणतो, हे अक्रोडपासून बनवलेले स्ट्रायकर्स आहेत. अच्छा. हां. आणि त्या 25 ब्रिजचं मग नंतर गुरुजींनी त्याच्यात मॉडिफिकेशन केलं. मग ते बरेच वर्ष हे जे माझं आहे हेच मॉडेल होतं, ते त्यांनी त्या मॅन्युफॅक्चररला समजावलं की 29 ब्रिजचं संतूर, त्याच्यात मंद्र सप्तकातले 3 सूर जे आहेत सा रे ग, याला गिटार स्ट्रिंग्स त्यांनी वापरल्या आणि 2-2च ठेवल्या. आणि बाकी जे 26 ब्रिज होते त्याच्यावर 3-3 तारा, म्हणजे साधारण एक 2.5-3 ऑक्टेव्ह त्यांना मिळायचे. बरोबर. अवडव राग असेल तर पूर्ण 3 सप्तक मिळतो. बरोबर. पण संपूर्ण राग असेल तर थोडे 1-2 स्वर कमी पडायचे. म्हणून अलीकडे मागच्या 15-1 वर्षामध्ये खूप म्हणजे गुरुजींच्या सांगण्यावरनं लोकांनी 31 ब्रिज, 32 ब्रिज असं वेगवेगळे संतूर बनवलेले आहेत. म्हणजे हे थोडक्यात सांगायचं होतं. बरोबर. की वाद्यरचना कशी आहे, म्हणजे याच्यावर अजून खूप बोलण्यासारखे, पण एक थोडक्यात. मैत्र से हे ताल सुरांचे. गुणीदासला जेव्हा व्यासबाबांनी सुरुवात केली हो. आणि त्यावेळी गुणीदास फाउंडेशनशी तुम्ही कसे काय संलग्न झालात? कारण त्यावेळी तुम्ही नोकरी करत होता. हो, मी नोकरी करत होतो आणि मी अशा ठिकाणी होतो की जिथे माझे म्हणजे त्या काळात ती बँक नव्हती ICICI, इट वॉज अ फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. बरोबर. तर बाबांनी पहिलं संमेलन ऑर्गनाईज केलं, म्हणजे पण त्यांना 1-2 महिने आधी असंच घरात बसले होते, चिंताग्रस्त होते. तर म्हटलं काय झालं? तर ते म्हणले की आपल्याला फंड तर गोळा करायला पाहिजे, कारण पहिल्या फेस्टिवलचा त्या काळात खर्च 70-75 हजार रुपये होते. कारण 5 दिवसाचं फेस्टिवल, 17 आर्टिस्ट आणि अनेक 25-30 साथीदार. आणि ही किती सालची गोष्ट? 1977. 77 साली 70-75 हजार खर्च होता. बापरे. तर तिथे थोडासा माझा मे बी म्हणजे ते मॅनेजमेंट बॅकग्राऊंड म्हणा किंवा काय म्हणा, किंवा एक विचार करण्याची शक्ती, आणि मी अशा ठिकाणी काम करत होतो. तर तिथे माझे जे मित्रपरिवार होते, म्हणजे ऑफिसर्स, 2-3 नावं तर मला म्हणजे मी आय हॅव नो हेजिटेशन की एक केतकर म्हणून, एक नागरकट्टी म्हणून, नंतर KV कामत तर लोकांना माहिती आहे, ते तर हे सगळे आमचे कलिग्स होते त्यावेळेस. तर मी काय केलं, सोव्हिएटचं अपील काढून ते आम्ही जाहिराती गोळा केल्या, तसा तो फंड गोळा केला. बरोबर. आणि तसं पहिलं फेस्टिवल झालं. मग त्या काळामध्ये चांगलं झालं, म्हणजे बाबांना एकदम आनंद झाला की पटापट आली, कारण ती सगळी अशी काही सिच्युएशन होती की ते कॉर्पोरेट वर्ल्डमधनं मिळालं. आणि ते सलग 13 वर्ष असं चालू राहिलं. आणि आम्ही रवींद्र नाट्य मंदिरमध्ये करायचो, पण साधारण एक 88-89 मध्ये आम्ही नेहरू सेंटरमध्ये शिफ्ट झालो, कारण रवींद्र नाट्य मंदिर बंद केलं. गव्हर्नमेंट काहीतरी त्याचं कमर्शियलायझेशन करणार होती. तर मला एक दिवस अचानक, हे मला माहिती नव्हतं की त्यांनी अटेंड केलं आहे, मला जेरी राव म्हणून CEO होते सिटी बँकेचे, मला त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला. मी त्या काळात पुण्यात गेलो होतो. मला असं वाटलं पुण्यात राहून जरा संगीत जास्त, कारण कॉर्पोरेट जॉब सोडले होते तोपर्यंत. तर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मग अक्रॉस द टेबल त्यांनी विचारलं काय, आणि त्यांनी ते म्हणले की तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, आम्ही तुमचा पूर्ण स्पॉन्सरशिप, सोल स्पॉन्सरशिप करू. आणि मग ते 20 वर्ष आमचं असोसिएशन होतं. आणि गुणीदास वर्षानुवर्ष एकदम झालं. आणि दरवर्षी म्हणजे हे काही आर्टिस्ट जे होते ते असायचेच, भीमसेनजी, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मनसूर, किशोरीताई, आमचे गुरुजी म्हणजे शिवकुमार शर्माजी, हरिप्रसादजी, झाकीर हुसेन. तर मी तर म्हणतो गुणीदास जे काही सक्सेस झाला त्याच्यात महत्त्वाचा वाटा जर असेल तर ह्या कलाकार मंडळींचा आहे. आणि ऑफकोर्स ते बाबांकडे बघून की एक म्हणजे सगळे आडेवेडे न घेता यायचे, त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. आणि ते वर्षानुवर्ष चालू राहिलं. आणि आताही जे आहेत ते सगळे लिव्हिंग लेजंड्स आहेत, ते सगळे आम्हाला सहकार्य करतात. म्हणून ते आज 43वं वर्ष संपलं. तर गुणीदासमध्ये बरेच किस्से आहेत. म्हणजे 5व्या वर्षी आम्ही पंडित रविशंकरजींना आणलं होतं. तर त्या काळात मला माहिती आहे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर वसंत साठे होते.
तर ते ॲक्च्युली इनॉग्रेशनला येणार होते, पण त्यांचा त्या दिवशी फोन आला. म्हणले नाही मॅडम म्हणजे इंदिरा गांधींनी मीटिंग बोलावली, त्यामुळे मी येऊ शकत नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही शेवटच्या दिवशी या, रविशंकरजी वाजवणार आहेत. मग आले. मग ते एक मला म्हणजे 43 वर्षाचा प्रत्येक क्षण आठवतो. म्हणजे अजून असे एक कितीतरी तुम्हाला असं मला विचारायचं आहे, म्हणजे आता तुम्ही पुण्याचा उल्लेख केलात म्हणून, आणि अजून उल्लेख आता झाला तो म्हणजे उस्ताद झाकीर भाई यांचा झाकीर उल्लेख हुसेन, झाला. या. मला त्या अनुषंगाने 2 प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही पुण्याचा उल्लेख केला, कधी पुलंबरोबर काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली का? पुलं म्हणजे पुलं दैवत. आणि मी इनफॅक्ट आज संतूर वाजवायला लागले त्याचं मेन कारण पु ल देशपांडे आहेत. होय का? कारण मी जेव्हा SSM मध्ये तेव्हा टिपिकल मिडल क्लास थिंकिंग होतं की नाही आपलं नोकरी करायची, संगीत करायचं, पण फुल टाईम करीन असं वाटलं नव्हतं. तर एकदा मी तिथे चर्चगेटला बसायचो. तर ही साधारण 83 आणि 84ची जानेवारी फेब्रुवारीची गोष्ट आहे. मी एका कॉन्सर्टला गेलो होतो, मला वाटतं माणिकताईंचाच कॉन्सर्ट होता. तर इंटरव्हलमध्ये भाईनी मला बघितलं, मी 4-5व्या रूममध्ये, भाई म्हणजे पु ल देशपांडे. त्यांनी मला कोणी सांगितलं सतीश इकडे म्हणून, आणि मला म्हणले अरे तुझी कीर्ती फार मी ऐकतोय. म्हटलं म्हणजे चांगली का वाईट? म्हटलं तर नाही म्हणले तुझं, कारण तोपर्यंत गुणीदासला 7 वर्ष झाली होती, आणि NCPA सुद्धा ऑफिशियली मोठ्या प्रमाणात 77 सालीच सुरू झालं होतं. आणि त्यावेळेस ते 2 थिएटर होती, टाटा थिएटर आणि लिटल थिएटर. तर मला म्हणले की अरे तुझी कीर्ती फार ऐकतोय, तू मला येऊन का नाही मदत करत इथे? तर मला पहिलं काही कळलं नाही. मग ते म्हणले अच्छा असं कर, तू 2-1 दिवसांनी माझ्याकडे ये NCPA. मग मी गेलो. मग त्यांनी मला अक्रॉस. तर तुम्ही विचार करा की प्रत्येक मराठी व्यक्तीला पु ल देशपांडे म्हणजे दैवत आहे, आणि ती व्यक्ती मला समोरून बोलावते. मी कसलाही विचार नाही केला. भाईना म्हटलं तुमची आज्ञा, मी माझा जॉब सोडणार आणि तुमच्याकडे येणार. म्हणून मग NCPA मध्ये 2 वर्ष 1.5-2 वर्ष होतो भाईंच्या सान्निध्यात, आणि फार चांगले दिवस गेले. तिथूनच पुढे मला म्हणजे माझं ते काय म्हणतात ना थोडं नशीब, पण म्हणजे भीमसेनजी नेहमी म्हणायचे की संगीतामध्ये पहिली गोष्ट गुरु चांगला भेटला पाहिजे, खरंय, तुम्ही स्वतः मेहनत केली पाहिजे, आणि तिसरं म्हणले नशीब. आणि ते हळूच म्हणायचे ज्याच्यावर मी जगतो. म्हणजे भीमसेनजीसारख्या व्यक्ती, म्हणजे त्यांनी मस्करीत असे बोलले असतील, भीमसेनजींसारखं म्हणजे आपण असं उत्तुंग व्यक्तिमत्व भारताला मिळालं हेच विशेष आहे. आणि माझ्यासारख्याचं भाग्यवान आहे की या सगळ्या कलाकारांची प्रचंड घरगुती संबंध होता. सतीश दादा, तुमच्या लाघवी स्वभावामुळे आणि पारदर्शक वृत्तीमुळे तुमचा जो एक अफाट मनुष्य संग्रह आहे, मित्रपरिवार आहे, तर याला कुठेतरी म्हणजे व्यासबाबांचे संस्कार कारणीभूत आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, नक्कीच. म्हणजे मला वाटतं आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळे भाऊ, हे संगीत हे माध्यम असं होतं. आणि जसं मगाशी सांगितलं की मी केवढा भाग्यवान आहे की वडील स्वतः एक संत पुरुषासारखे होते, आणि जे गुरु लाभले तेही संत पुरुषासारखे. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात मी असं नाही म्हणणार की 100%, थोडंफार तरी त्याचा परिणाम झाला, की त्यांच्या वागण्या बोलण्याचा परिणाम हा. मगाशी सुद्धा मी सांगितलं की माझं शिक्षण या दोघांकडे संगीताच्या पलीकडे जाऊन आहे. संगीताव्यतिरिक्त एक व्यक्ती म्हणून माणसाने कसं राहावं, आणि खरंच आहे म्हणजे माझे गुरुजी सुद्धा की मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये ते नव्हते. म्हणजे त्यांच्या दोघांचाही स्वभाव मी बऱ्याच वेळा कम्पेअर करतो, तर ते हे फार सिमिलॅरिटी आहे दोघांमध्ये. फार साधं राहणं, कसला मान अपमान इगो हे काही नाही, आणि शांत स्वभावाचे. तर ते असं शिकवून असं होत नाही, ते तुम्हाला ऑब्झर्व करून तुम्हाला आपोआप झिरपत जातं तुमच्यामध्ये. आणि त्याचा मला म्हणजे तो काही थोडाफार फायदा झाला. मी असं म्हणणार नाही की त्यांचे सगळेच काही घेतलेले आहेत, पण थोडंफार तरी आलेलं आहे असं वाटतं, दुसरं काही नाही. आणि याच मित्र परिवारामुळे दिवसातल्या 24 तासात कधीही तुम्हाला फोन केला कुठल्याही अडचणीसाठी, तरी त्या अडचणीचं 5व्या मिनिटाला किंवा 10व्या मिनिटाला निरसन झालेलं असतं. अगदी 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 देवाची कृपा आहे. गुणीदासमुळे काय झालं की खूप मोठमोठे लोक, आणि टाटा थिएटरमध्ये सुद्धा बरेच मोठमोठे लोक कॉन्टॅक्टमध्ये आले, आणि माझा स्वभाव आहे त्याप्रमाणे मी त्यांच्याशी संपर्क ठेवून होतो. आणि गुणीदासमध्ये आमच्या गुरुजींचा एक किस्सा जरूर सांगावासा वाटतो. 1982 साली बिरजू महाराजजींचा कंक्लुडिंग आयटम होता. 5 दिवस फेस्टिवल, लास्ट आयटम सांगायचं त्यांच्या सादरीकरणाने, आणि त्यांच्याबरोबर झाकीर हुसेन तबला वाजवणार होते. अच्छा.
तर दुपारी 1-2च्या सुमारास झाकीर भाईंचा रोमहून फोन आला कि सतीश भाई मैं फ़्लाइट मिस कर चुका हूँ और अभी जो फ्लाइट ले रहा हूँ सुबह 3 बजे पहुँचेगी. अरे बापरे. आता पंचायत आली, आता करणार काय. मग मी महाराजजींना फोन केला तर महाराजजी म्हणले, आधी मी त्यांना सुरुवातच म्हटली की शफात अहमद खान मोठे तबलावादक, ते आता अनफॉर्च्युनेटली डाईड व्हेरी अर्ली, तर ते आहेत शहरामध्ये, मी त्यांना सांगतो, कारण तो कथक खूप चांगला वाजवायचा, बऱ्याच कथक डान्सबरोबर वाजवायचा. तर पहिले ते आडेवाडे घेते, पण नंतर मी म्हटलं नाही. मग त्यावेळेस शफात भाई गुरुजींकडे उतरला होता. अच्छा. तर मी गुरुजींना फोन केला आणि म्हणे, पण त्यांचा प्रायव्हेट एक सर्कलचा प्रोग्राम होता गुरुजींचा. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की ये कुछ प्रॉब्लेम ऐसा है, और गुणीदास तर हाऊसफुल होतं, 5ही दिवसाचं सगळं सोल्ड आउट शो असायचा नेहमी, आजही तसाच आहे. तर गुरुजी म्हणले चिंता नाही करना सतीश, मैं कुछ करता हूँ. शफातला फिक्स केलं, बिरजू महाराज पण ॲक्सेप्ट झालं. त्यांचा तिथे गोरेगावला प्रोग्राम होता, तर गुरुजींनी काही कारणं करून त्यांनी तो प्रोग्राम आटोपता घेतला. आणि म्हणजे त्या फेस्टिवलशी ते निगडीतच होते, म्हणजे त्यांचं सहभाग पण असायचा गुरुजींचा आमच्या. त्यामुळे त्यांनी ही 82 सालची गोष्ट आहे, त्यांनी टॅक्सी पण ऑर्गनायझर सांगितलं की टॅक्सी खतम होते हुए टॅक्सी रुकिये, पिली काली टॅक्सी त्यावेळेसची. आणि 8:30चा प्रोग्राम होता, तर त्यांनी लवकर संपून तरी गोरेगावहून पोचायला वेळ लागला. तो साधारण 9:15ला पोचला. पण तुला सांगतो की एकही व्यक्ती त्या हॉलमधनं गेली नाही, तुडुंब भरलेला, म्हणजे फॉयर सुद्धा भरलेला होता. आणि महाराजजी तर ते तर काय व्यक्तिमत्व होतं, काय असं असामान्य व्यक्तिमत्व आहे की काय त्या माणसाचे गुण आहेत यार. काय काय ते गातात, काय तबला वाजवतात, पखावज गाणं, म्हणजे काही नाही करत, जास्ती सोपं आहे. तर ते असे विंगमध्ये एरझऱ्या घालत होते. मला बघून मला सारखं आहे. पण शेवटी शफात पोचला, आला तो तिथे विंगमध्येच तबल्याच्या बॉक्समधून तबला डगा काढला, गेला. आणि कथकमध्ये कसं असतं, पहिली उठाण असते, त्यांनी जी एक 4-5 मिनिटाची उठाण त्यांनी जी घेतली ना, खोटं नाही सांगत, आमच्या डोळ्यात देखत बघितलेलं आहे की संपूर्ण हॉलमधले लोक उभं राहून स्टँडिंग ओवेशन केलं. आणि नंतर महाराजजी एवढे खुश झाले, कारण त्यांनी त्याच्यावर कधी वाजवलं नव्हतं. मला दुपारी म्हणले, अरे शफात मेरे साथ कभी बजाया नहीं है, मुझे मालूम नहीं. मैंने कहा नहीं, आप चिंता मत करिए. त्याच्यानंतर बिरजू महाराजचे बरेच कार्यक्रममध्ये परमनंट तबला प्लेअर झाला. म्हणजे असे बरेच किस्से आहेत. मैत्राचे हे ताल सुरांचे. अजून एक छोटासा किस्सा, म्हणजे मला माहिती आहे आपला जरा वेळेचा आणि आपला जरा झगडा सुरू आहे, पण तरी देखील आता तुम्ही व्हीसीआरचा उल्लेख केला. कोणेके काळी आपल्याकडे स्पूल रेकॉर्डिंग होतं, नंतर मग कॅसेट झाली, बरोबर, नंतर मग तंत्रज्ञान बदललं आणि मग सीडी आपण एकमेकांना. ते म्हणजे माझं काय, माझी काय म्हणतात त्याला, तर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये मी HMV ला कन्सल्टंट होतो. नवरस रेकॉर्ड्स, बरोबर, व्हेरी इम्पॉर्टंट कंपनी, ज्यांनी खूप नवीन CDs वगैरे क्लासिकल म्युझिकमध्ये आणल्या. तर 1984-86 साली CD लॉन्च करायची होती, तर पॉलिडॉर कंपनी होती आणि मी त्यावेळेस फिलिप्समध्ये होतो. तर काही कारणाने मग त्या ह्याच्यामध्ये माझ्यामुळे ते म्हणजे पंकज उदासजींची CD रिलीज करायची होती, कारण ते पॉप्युलर खूप होते आणि कंपनीला नेहमी कमर्शियल अँगल पण बघायला लागतो. बरोबर. तर पहिलीच CD लॉन्च करायची, तर अशा आर्टिस्टची करायला पाहिजे की ज्याला नाव, कलाकार पण चांगला आणि म्हणजे त्याला नाव पण मोठं असेल. तर मग ते काही कारणामुळे रविशंकरजींना कॉन्टॅक्ट करायचं होतं, ते मला माहिती होतं ते मॉस्कोमध्ये. मग त्यांच्याशी मी संपर्क साधला. एक 15-20 मिनिटांमध्ये फोनाफोनी करून त्यांना मी डेट फिक्स केली आणि ते आले. म्हणजे डिसेंबरमध्ये लॉन्च झालं होतं, 2-3 डिसेंबरला. तर ती पहिली CD त्यावेळेस लॉन्च, भारतातली पहिली CD जी लॉन्च झाली त्याला तुम्ही कारणीभूत आहात. म्हणजे थोडंफार नाही, असं नाही, मला हे का सांगायचं आहे, कारण त्यामुळे कितीतरी कलावंतांना एक नवी दिशा मिळाली. नंतर मग काय झालं की त्यावेळेस क्लासिकल म्युझिकच्या इंडियामध्ये जास्त काढत नव्हते, पण नवरस रेकॉर्ड जे विभाकर बक्षी म्हणून माझे अतिशय भावासारखे आहेत, त्यांनी मात्र ह्याच्यात खूप म्हणजे क्लासिकल म्युझिकला प्रमोट केलं आणि त्यांनी मात्र लाईव्ह कॉन्सर्टच्या खूप CDs आणल्या. म्हणजे इट इज आता ती नवरस रेकॉर्ड्स इज विथ सोनी म्युझिक, म्हणजे त्याचं लेवल सगळं ते लोक मार्केटिंग करतात.
सतीश दादा तुमच्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणजे मी संक्षिप्त बोलले हे खूप एक बोलण्यासारखं खूप क्षेत्र आहे. घेऊन बराच वेळ बोलण्यासारखं हो आहे. बरोबर आहे. मग म्हणजे तुमचे परदेश दौरे हा जर का मुद्दा घेतला तर एक एपिसोड आपण फक्त तुमच्या परदेश दौऱ्यावरती बोलू अगदी शकतो, नक्कीच. पण वेळेचं बंधन कुठेतरी आपल्याला असतं असतं, बरोबर आणि ते पाळावं. देवाची कृपा आहे की गुरुजींच्या आशीर्वादामुळे बऱ्याच जगामध्ये बऱ्याच ठिकाणी गेले 30-35 वर्ष प्रोग्राम वाजवतोय. अमेरिका, कॅनडा, जपान, युरोप, ऑस्ट्रेलिया. पृथ्वी पालथी घालून झाले तुमचे असं म्हटलं तर आपण म्हणजे वावगं ठरू नये. पण हे मोठ्या लोकांचे आशीर्वाद आहेत. प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे. बरोबर. तर आजच्या आपल्या या गप्पांची सांगता तुमच्या आवडत्या जी काही तुमची बंदिश असेल किंवा जी काही शिवजींनी तुम्हाला शिकवलेली रचना असेल त्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. 2 मिनिटं. आय थिंक पहाडी हा सगळ्यांना आवडतो, वा त्यामुळे वा क्या बात. थोडंसं पहाडीमध्ये प्रयत्न करतो. हो हो म्हणजे गुरुजींच्या समोर मी कधी पहाडीचा विचार करत नाही, कारण त्यांनी पहाडीची हाईट एवढी उंचीवर नेऊन ठेवली आहे ते खरं पहाड आहे. की म्हणजे ते पहाडच आहे सगळं. म्हणजे त्यांची मास्टरी आहे त्याच्यावर. म्हणजे जेवढं क्लासिकलची मास्टरी आहे तशीच ते लाईट क्लासिकल म्युझिक तो एक वेगळं क्षेत्र आहे, वेगळं डिपार्टमेंट आहे. पण प्रयत्न करतो जे काही शिकवले ते थोडंफार वाजवण्याचा.